नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा GR त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्या GRमधून खूप साऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्न जी होती ती या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं म्हणू शकता की त्यांनी जे काही परिश्रम केले तर त्यांचं फळ त्यांना अखेर मिळालं असं आपणास म्हणता येईल. सो संपूर्ण GR कसा आहे, नेमकं कोणाला लागू होतो, त्यासोबत त्याच्यासाठी पात्रता, नवीन नवीन अटी काय काय आहेत, हे सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि काहीही तुमच्या समस्या असतील तर मला तुम्ही सांगू शकता. ओके, तर हा जो काही GR आहे तो सरळ सरळ सांगतो. जे कर्मचारी किंवा जे काही व्यक्ती NHM अंतर्गत सेवा करत आहेत कंत्राटी स्वरूपात, ओके, तर तशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे की त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट लेवलचं पद होतं तर ते त्या ठिकाणी परमनंट होण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी आहे असं आपणास म्हणता येईल. ओके, तर हा जो काही GR आहे तो आजच्या तारखेत प्रसिद्ध झाला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की NHM अभियानाअंतर्गत राज्यामध्ये जेवढे काही कर्मचारी आहेत ज्यांनी 10 वर्ष सेवा केलेली असेल किंवा ज्यांनी NHM मध्ये 10 वर्ष काम केलं असेल कंत्राटी तत्वावर, लक्षात ठेवा त्यांनाच हा GR त्या ठिकाणी लागू होणार आहे. त्यामुळं ज्यांनी केलं नसेल त्यांनी स्किप केला तरी चालेल, ते तुमच्यासाठी चांगलं असेल. ओके, तर या सर्व कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करून आवश्यक खर्चास मान्यता वगैरे देण्यात या ठिकाणी येत आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, तर बघा याच्यामध्ये आता त्यांनी बरंच असं माहिती वगैरे दिलेली आहे, पण या GRची पार्श्वभूमी वगैरे ती काय आहे किंवा त्या संदर्भात काय काय आहे ते त्यांनी सर्व काही मांडलंय. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्यांनी सलग 10 वर्ष सेवा पूर्ण केली तर अशा कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये व ग्रामविकास विभागातील जे काही आरोग्य सेवेतील समकक्ष नियमित पदावर सेवा समयोजन करण्याबाबतचा हा GR त्या ठिकाणी आहे किंवा त्यांना मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. आता बघा कुठल्या कुठल्या एक पदांना मान्यता मिळालेली आहे. तर एवढंच लक्षात ठेवा की जे विद्यार्थी किंवा जे कर्मचारी NHM अंतर्गत, ओके, तांत्रिक खंड वगळून 10 वर्ष किंवा त्याहूनही अधिक वर्ष कंत्राटी सेवा पूर्ण करत आहेत, जसं की 15,010 पदांना या ठिकाणी समकक्ष वेतन श्रेणीत अधिसंख्य पदे वगैरे निर्माण करून त्यांची नियुक्ती परमनंट म्हणून करण्यात येणार आहे. या पद्धतीनं हा GR वगैरे आहे. परत त्यांनी अशी काही महत्त्वाची बाब दिलेली आहे जी की सद्यस्थितीमध्ये जे काही ग्रामविकास आरोग्य विभागामध्ये उपलब्ध असलेले नियमित मंजूर पदांशी समकक्षता निश्चित करून संबंधित वेतन श्रेणी निश्चित करण्याबाबत वगैरे त्यांनी दिले. वेतन श्रेणीसोबत तुम्हाला जे आहेत ते प्रवास भत्ता, निर्वाह भत्ता त्या ठिकाणी असणार आहे, हेही त्यांनी सांगितलं. त्यासोबत जर त्या ठिकाणी मंजूर पद नसेल तर इतर विभागातल्या तुलनात्मक, म्हणजे समजा त्या विभागामध्ये तिथं जर मंजूर पद नसेल किंवा त्या पदासंदर्भात तरतूद नसेल तर दुसऱ्या विभागामध्ये ते पद आहे का आणि त्या पदाची जी काही सॅलरी असेल त्यासोबत त्याचं जे काही काम असेल त्यासोबत त्याच्या संदर्भात कर्तव्य जबाबदाऱ्या त्याच पद्धतीनं त्याला देण्यात यावं या संदर्भात त्यांनी सांगितलंय. ओके, तर बरीच अशी माहिती आहे, पाहायला गेलं तर फार लांब होईल. त्यामुळं या GRची PDF मी टेलिग्रामला ऑलरेडी अपलोड केली. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली दिलेली असेल. सो त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि काहीही तुमच्या समस्या असतील तर मला तुम्ही विचारपूस करू शकता. ओके, सो हा एक महत्त्वाचा GR होता, त्यामुळं माहिती दिली. बाकी असेच जे काही महत्त्वाच्या माहिती असतील ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळं ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. काही डाऊट असतील नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. सो त्या सगळ्यांना मी उत्तरं देईन. ओके, धन्यवाद.